मंगरुळचव्हाळा येथील प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा यांच्या वतीने सुलतानपूर येथे समृद्धी महामार्गाचे कन्स्ट्रक्शन एनसीसी कंपनीचे ऑफिस येथे ठिय्या बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात झाली आहे। आता प्रश्नचिन्ह आदिवासी शाळेला काय न्याय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मंगरुळचव्हाळा येथील प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा यांच्या वतीने सुलतानपूर येथे समृद्धी महामार्गाचे कन्स्ट्रक्शन एनसीसी कंपनीचे ऑफिस येथे ठिय्या देऊन बेमुदत धरणं आंदोलनाला सुरुवात झाली आहे। फासेपारधी समाज, महिला, पुरुष, तरुण व फासेपारधी समाजाचे अन्यायग्रस्त कुटुंब ठिय्या आंदोलन करत आहेत। श्री दादाजी आदिवासी फासेपारधी समाज संघटनेच्या वतीने समृद्धी महामार्गामध्ये मंगरुळचव्हाळा येथील उद्ध्वस्त झालेले प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेची पुन्हा उभारणी करण्याकरता हे आंदोलन सुरू केलं आहे। 9 मार्च रोजी उपविभागीय अधिकारी एसडीओ चांदूर रेल्वे यांच्याकडून प्रतिभा सोळंके व फासेपारधी बांधव यांच्या नावाने लेखी पत्र अग्रेषित करून यामध्ये प्रमुख मागण्या मंजूर करण्यात आल्या आहेत, आश्वासन देण्यात आलं आहे। मात्र वारंवार लेखी निवेदन देऊनही धरणं आंदोलन, घेराव आंदोलन करूनही समृद्धी महामार्गामध्ये उद्ध्वस्त झालेल्या शाळेच्या नव्याने उभारणी कामाला सुरुवात झाली नसल्याने वेळोवेळी दिलेल्या लेखी आश्वासनांची पूर्तता अद्याप करण्यात न आल्याने असंख्य फासेपारधी पुरुष, महिला, तरुण तरुणी यांनी मागण्या पूर्ण करून घेण्याकरता सुलतानपूर तालुका नांदगाव खंडेश्वर समृद्धी एनसीसी कंपनीच्या मुख्य कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे। आता तरी या आश्रमशाळेला न्याय मिळेल का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। प्रशांत झोपाटे, विदर्भ न्यूज, मंगरुळचव्हाळा।